जे इथल्या लेवलचे प्रश्न आहे ते आजही गेल्या 2 महिन्यापासून ते सुनावणी स्तरावरच आहेत. एकीकडं प्रशासन कायदा हातात घेतं, कायदा मोडीत काढतं, दुसरीकडं आमच्यावर गुन्हे दाखल केले जातात. तुम्ही कायदा मोडीत काढता, तुमच्यावर काही नाही. आम्ही त्या विरोधात आवाज उठवला की आमच्यावर गुन्हे दाखल करायचं. तो कर्मचारी अंमली पदार्थ सेवन करून तर आलेला नव्हता. याची चौकशी झाली पाहिजे. दडपशाही जास्त दिवस चालणार नाही. मला वाटतं सोमवारपर्यंत याचा निर्णय व्हायला पाहिजे. बैठका घ्यायच्या, त्याच्यानंतर निर्णय घ्यायचा, मग अहवाल मागवायचा. आणखी महिना 4 महिने जाणार आहेत. समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 85 दिवस पूर्ण झाले. आजच तुम्ही पाहताय भर पावसात बाधित शेतकरी कामधंदे सोडून इथं बसलेले. परवाच मेघनाताई येऊन गेल्या, त्यांनी आश्वस्त केलं. खोतकर साहेबही आले, त्यांनी सांगितलं की लवकरच मीटिंग लावली जाईल. परंतु आज अजूनही काही मीटिंग बाबत चर्चा किंवा काही आम्हाला ऐकायला मिळालेलं नाही. उद्या आणि परवा शासकीय सुट्टी असल्याने सोमवार नंतरच काय ते होईल. तोपर्यंत 3 महिने पूर्ण होऊन जातात. असंच चालत राहिलं तर मला वाटतं वर्षभर केव्हा निघेल सांगता येत नाही. जे इथल्या लेवलचे प्रश्न आहे ते आजही गेल्या 2 महिन्यापासून नुसते सुनावणी स्तरावरच आहेत. सुनावणी घेतल्यानंतर काय झालं, अफजल साहेबांनी घेतल्या सुनावण्या, त्याच्यातून काय निष्पन्न झालं ते अजून आम्हाला माहित नाही. दौंड साहेब येऊन महिना व्हायला लागला, त्यांनी सुनावण्या घेतल्या, त्यातून काय अहवाल आला ते अजून गुलदस्त्यात आहे. ज्या काय सुनावण्या घ्याव्या लागतायत त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी चुका केल्या, जाणून बुजून चुका केल्या, कायदा मोडीत काढला, कायदा धाब्यावर बसवला म्हणून घ्याव्या लागतायत. एकीकडं प्रशासन कायदा हातात घेतं, कायदा मोडीत काढतं, आणि दुसरीकडं आम्ही त्या विरोधात न्याय मागायला लोकशाही मार्गाने आंदोलन केलं. आम्हाला गुन्हेगार ठरवून आमच्यावर गुन्हे दाखल केले जातात. तुम्ही कायदा मोडीत काढता, तुमच्यावर काही नाही. आम्ही त्या विरोधात आवाज उठवला की आमच्यावर गुन्हे दाखल करायचं. एकीकडे जेव्हा मंत्री येऊन जातात, त्यांनी शब्द दिलेला आहे, मला वाटतं हे पुढं व्हायलाच नको होतं. हे जे झालंय ते दुर्दैवी आहे. 2 दिवसापूर्वीच माझं डीवायएसपी साहेबांशी बोलणं झालं होतं. त्यांनी सांगितलं की पुढे काही होणार नाही. मी सांगितलं होतं की ते रद्द झाले पाहिजे. एनसी जरी असली तरी आम्ही जे केलंच नाही त्याचं आमच्यावर गुन्हा दाखल कसा होतो. उलट त्या कर्मचाऱ्यावर गुन्हाची चौकशी झाली पाहिजे. जे त्या आंदोलनात सहभागीच नव्हते अशा लोकांची नावं कुणाच्या सांगण्यावर टाकली. मला वाटतं तो कर्मचारी अंमली पदार्थ सेवन करून तर आलेला नव्हता. याची चौकशी झाली पाहिजे. जर असं करणार असाल तर तुम्ही आमच्या संयमाची अंत पाहू नका. कारण की एकीकडे आश्वासनं देता, त्या आश्वासनाची पूर्तता करीत नाहीत. दुसरीकडे आम्ही थोडंफार राग व्यक्त केला तर गुन्हे दाखल करायची भाषा करता. दडपशाही जास्त दिवस चालणार नाही. मला वाटतं सोमवारपर्यंत याचा निर्णय व्हायला पाहिजे. डीवायएसपी कुलकर्णी साहेबांनाही माझी विनंती राहील की आज उद्या करू नका. एकदा गेलेली वेळ येत नसते. त्यामुळं काय तो सूक्ष्म लावा. आणि मूल्यांकनाचा जो प्रश्न आहे, बैठका घ्यायच्या, त्याच्यानंतर निर्णय घ्यायचा, मग अहवाल मागवायचा. आणखी महिना 4 महिने जाणार आहेत. आधीच लोंबकळत पडलेला प्रश्न, आधीच इतके भाव वाढलेत. आणखी 4-6 महिन्यात वेगळी परिस्थिती असेल. परत आम्ही म्हणायचं की आता हे मूल्यांकन चालत नाही. असं न करता तातडीनं हा प्रश्न मार्गी लावा अशी माझी विनंती.